नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या काळात घरोघरी सगळ्यात मेन मोठा प्रॉब्लेम सगळ्यांचा काय झालेला आहे की केस गळतात आणि केस लवकर पांढरे होतात. आणि स्त्रियांचा अगदी नेहमी करताचा जो अनुभव असतो की कॅल्शियम आणि आयर्नची कमी, ते कशी पूर्ण करायची. गोळ्या घ्या तुम्ही, हे घ्या ते घ्या चालते, पण आहारातनं जर घेतलं तर ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. कारण आहारातनं घेतलेलं ते रक्तामध्ये लवकर डायजेस्ट होतं. कारण ते ऑर्गॅनिक म्हणा किंवा म्हणजे केमिकल्स नसतात ना, नॅचरल जे असतं ते सगळं आपण भाज्यांमधनं वनस्पतींमधनं जर घेतलं तर ते लवकर ॲब्सॉर्ब होतं लिव्हरमध्ये आणि मग ते रक्तामध्ये लवकर डायल्यूट होऊन आपल्या चेहऱ्यावरती त्याचा ग्लो दिसू शकतो. त्यासाठी मी तुमच्यासाठी खजिना आणलेला आहे. तो आहे बघा, हा ओळखा काय आहे. आयर्न आणि कॅल्शियमचा खजिना भरपूर एकदम. आणि किती सुंदर दिसते बघा ही चटणी. ही आहे कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता सगळे जण सांगतात की कढीपत्ता खायला पाहिजे, कढीपत्त्याचा ज्यूस रोज पिला पाहिजे, पोट साफ राहतं, स्किन चांगली होते, ॲलर्जी कमी होते आणि आयर्न आणि कॅल्शियमची कमी दूर होते, डोळ्यांचा खालचा काळेपणा वगैरे सगळा निघून जातो. हे सगळे फायदे सगळ्यांना माहीत असतात. पण होतं काय की एवढा मोठा कढीपत्ता आणून मिक्सरमध्ये करून ज्यूस पिणं कोणालाही शक्य होत नाही रोजच्या रोज. हे मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. कुणी करून दिलं तरी ते सुद्धा प्यायचा कंटाळा येतो आपल्याला, असं होऊन जातं कधी कधी. तर त्यासाठी हे एक जे मॅजिक पावडर म्हणा किंवा मी तर साधी चटणीच म्हणते तिला. कढीपत्ता आपण एक दिवस बाजारातून आणतो, मग तो धुवून ठेवायचा पूर्ण. आणि ही सगळ्यात सिम्पलेस्ट रेसिपी आहे तुम्हाला मी जी आज सांगणार आहे. कढीपत्त्याची जी चटणी, ती 2-3 महिने तर आरामात राहते. तिला काही वास लागत नाही, काही खराब होत नाही, फंगस काही लागत नाही. काय करायचं, एक लोखंडी मात्र कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, शेंगदाणे टाकायचे, थोडेसे ते अर्धवट शेकत आले की उडदाची डाळ तेवढीच चण्याची डाळ, तेवढीच खोबरं, तेवढेच तीळ, म्हणजे थोडं सारख्या प्रमाणात थोडं तुम्ही एक मूठ घ्या. सगळं खमंग भाजा. खोबऱ्याचा किस तर लवकर भाजला जातो म्हणून आधी तो शेवटी टाकायचा. दाणे आधी टाकायचे, मग डाळी टाकायच्या, मग खोबरं टाकायचं, तीळ टाकायचे. तीळ पण पटकन भाजल्या जातात. आणि मग नंतर जिरं टाकायचं थोडं. लसूण आवडत असेल तर लसूण टाका, नाही मी टाकत नाही लसूण. ते सगळं काढून घ्यायचं खमंग भाजलं की. घरामध्ये अगदी सुगंध सुटतो, लपत नाही सुगंध की काय चालू यांच्या घरात, खमंग भाजणं असं वाटतं. मेतकुटासारखा खमंग वास येतो. आणि मग ती कढई गरम असते, त्याच्यामध्ये हा धुतलेला कढीपत्ता टाकायचा. त्याच्यात तेल टाकायची गरज नाही. आणि तो परत करत राहिला की तो कुरकुरीत होईस्तोवर कडक भाजायचा. होतो तो 10-15 मिनिटाच्या आतच कडक होऊन जातो. गॅस कमी जास्त करायचा गरजेप्रमाणे. तसं केलं तुम्ही की तो थंड झाला की त्यात थोडं तिखट मीठ आपल्या हिशोबाने किती पाहिजे तुम्हाला, तिखट मीठ आणि थोडी चिंच, थोडा गूळ चवीला, हिंग, हे सगळं टाकून तुम्ही मिक्सरवर बारीक करा. 5 ते 7 मिनिटामध्ये तुमची छान अशी पावडर तयार होते बघा. आणि ही पावडर तुम्ही रोज जेवणामध्ये थोडी चटणीसारखी घ्या. पोळीला तूप लावून ही पावडर भुरकवा, इडलीवर भुरकवा, सांबारमध्ये टाका, काहीही प्रॉब्लेम नाही. इझिली तुम्हाला हे 24 आवर्स तुमच्या घरामध्ये अवेलेबल राहतं की कधीही तुम्हाला वाटलं कढीपत्ता टाकायचा आहे कशामध्ये ना, आता नाही आहे. फ्रीजमध्ये आणून ठेवलेला कढीपत्ता 5-6 दिवसामध्ये काळा पडायला लागतो, त्याचा स्वाद पण निघून जातो. पण याचा स्वाद परमनंट राहतो. तुम्ही कुठल्या भाजीत टाका, कुठल्या सांबारमध्ये टाका, पोळीशी खा, भाताशी खा, तूप टाकून अगदी चव येते तोंडाला. आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. त्यांना कळत पण नाही की हा कढीपत्त्याची चटणी आहे म्हणून ही. आणि आपण जे म्हणतो की मला आयर्न कॅल्शियम पाहिजे, तर ह्याच्यातून तुम्हाला मिळून जातं. आणि केसांची वाढ पण चांगली होते. केस लवकर पांढरे होत नाहीत, काळे राहायला मदत होते. आता आमचे झाले आहेत त्याची गोष्ट वेगळी, पण आहे कढीपत्त्याचा उपयोग आहे. आपण पहिले कढीत टाकायचो, सांबारमध्ये टाकायचो, भाज्यांमध्ये, पोह्यांमध्ये, संपलं. पण आजकाल ॲक्टिव्हिटीज इतक्या वाढल्या स्त्रियांच्या की खरोखरच त्यांना आयर्न कॅल्शियमची कमी पडते. आणि रोज तुम्ही बाहेरच्या गोळ्या किती घेणार ना, लिव्हरला आर्टिफिशियल केमिकल वेगळं आणि हे घरातलं ताजं वनस्पतीचं चटणी बनवलेली वेगळी. कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. तसंच अजून मी तुम्हाला एक नवीन माझी एक सिम्पल ट्रिक सांगते की ही जी कुकरची रिंग आहे, ही जे बाहेरचं झाकण असतं कुकरचं, त्यालाही लावतो आपण. अशी बाहेरची रिंग जी असते तर ती आतमध्ये जाते आणि बाहेरून झाकण असतं. रिंग ही आतमध्ये असल्यामुळे सारखी विस्तवाशीच तिचा संपर्क येतो आणि ती लूज होते.
लूज झाल्यामुळे मग काय होतं, कुकरच्या झाकणात ती फिट बसली नाही तर पाणी त्याचं तर थोडंसं वाफ पाणी लीक होतं आणि जर वाफ होत गेली की आतलं पाणी संपतं आणि मग बॉल जाऊ शकतो आणि अन्न शिजत नाही नीट. म्हणजे गृहिणीची धडपड होते, ऐन वेळेस ती दगा देते. त्याच्यावरती एक सोपी ट्रिक काय आहे, सगळ्यात सोपी ट्रिक म्हणते ही, कुकर झाला की ही रिंग घ्यायची आणि आपल्या फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची. फ्रीझरमधल्या थंडीमुळे ती थोडी पुन्हा आकरसते आणि टाईट होते. त्याचं रबर जे आहे ते थंडीमुळे टाईट होतं. पुन्हा आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा आपली गडबड होत नाही, फजिती होत नाही की कुकर होतो की नाही, शिट्टी होते की नाही, काय इकडे तिकडे पाणी जातं का, हा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह होतो. किती सिंपल ट्रिक आहे. फक्त कुकरचं झाकण काढलं, कुकर उघडला की ती रिंग उचलायची आणि फ्रीझरमध्ये ठेवायची. आम्ही तर लहानपणापासून हॉकेन्स कुकर वापरलेला आहे. हॉकेन्स कुकरचं झाकण कसं आतून असतं आणि त्याची रिंग बाहेरून असते. तुम्हाला सांगते, मला 15-20 वर्ष रिंग ती खराब झाली नव्हती, अजिबात ती खराब, म्हणजे कधी तिने दगाच दिला नाही मला. लवकर खराब होत नाही त्या रिंगा. पण आता आजकाल हे असे कुकर आले तर ह्याचा पण आम्हाला उपयोग माहिती होता. पण कुकरशी पंगा कौन लेगा ना, इसलिए हम हॉकिन्स कुकर यूज़ करते थे कि भाई नहीं बाबा, इसकी रिंग बार बार ख़राब होती है, लाना भी होता नहीं मार्केट से कभी कभी. कुकर तो अपने को 2-3 बार लगाना ही पड़ता है दिन भर में, तो उससे अच्छा हॉकिन्स अच्छा है. लेकिन अभी लोगों को हॉकिन्स का थोड़ा शेप छोटा हो जाता है कुकर का, और ये जो बाहर से ढक्कन वाले हैं ना, उसमें चावल वगैरह ज़्यादा हो जाते हैं, तो कोई कोई इसको प्रेफर करते हैं. कोई बात नहीं, मैंने दोनों तीनों तरफ के कुकर यूज़ किए हैं. तो ये जो रिंग है आप उसको फ्रीज़र में रखो, और फिर कभी भी आपको वो दगा नहीं देगा कुकर कि भाई आज दाल नहीं गली अपनी, कि ऐसा कुछ होगा नहीं. ये मेरा प्रॉमिस है आपको. ये आइडिया भी कैसी लगी? अच्छी लगी होगी तो लाइक करना, सब्सक्राइब करना. नमस्कार.